गोवा महामार्गावरती दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। अधिवेशनासाठी मुंबईला निघालेले आमदार शेखर निकम हे खेडमध्ये अडकलेत। सकाळी 6 वाजता सावर्डे चिपळूणमधून ते निघाले होते। सुमारे 2 तास वाट पाहून ते कंटाळले। महामार्ग बंद असल्यानं त्यांनी मार्गात बदल केला। अखेर मंडणगड जामगे मार्गे ते मुंबईकडे रवाना झालेत। पावसाळी अधिवेशनाला जाणाऱ्या चिपळूण संगमेश्वरच्या आमदारांनाही या दरड कोसळीचा फटका बसलाय। दरडीमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्यात। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर विधिमंडळ अधिवेशनालाही पावसाचा फटका बसलाय। 2 तासांपासून अडकल्यानंतर मंडणगड जामगे मार्गे शेखर निकम हे मुंबईकडे रवाना झालेत। पावसाळी अधिवेशनाला जाणाऱ्या चिपळूण आणि संगमेश्वरच्या आमदारांना देखील या पावसाचा आणि दरड कोसळण्याचा मोठा फटका बसलाय। मुंबई गोवा महामार्गावरती काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। वाहतूक कोंडीमध्ये देखील ते अडकलेले होते। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। दरड कोसळलेली आहे। थेट रस्त्यावरती हा मातीचा ढिगारा वाहून आलेला आहे। दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, पण वाहतूक अर्थातच मंदावलेली आहे। वाहतूक कोंडी झालेली आहे। पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कोकणात जाणारा येणारा मार्ग या दरडीमुळे बंद झालेला आहे। पावसाळी अधिवेशनाला जाणाऱ्या चिपळूण संगमेश्वरच्या आमदारांना देखील फटका बसलाय। सकाळी 6 वाजता सावर्डे चिपळूणमधून आमदार शेखर निकम निघाले होते, पण ते खेडमध्ये अडकले। अधिवेशनासाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले होते। 2 तास ते एकाच ठिकाणी अडकून पडलेले होते आणि स्वतः शेखर निकम सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर निकमजी, आपण पर्यायी मार्गाने मुंबईच्या दिशेने निघालेला आहात, पण मुंबई गोवा महामार्गाची सध्याची स्थिती काय आहे? कितपत वाहतूक कोंडी आहे? पाऊस कसा आहे? त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। तर सकाळी 6 वाजता चिपळूण जवळच्या सावर्ड्यातून शेखर निकम निघाले होते, पण ते देखील या पावसाच्या कचाट्यात सापडले। दरड कोसळली, त्यामुळे रस्ता बंद होता। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर केलेला आहे। ते दुसऱ्या मार्गाने आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। तर मुंबई पुण्यासह कोकणातही जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे रेल्वे, महामार्ग आणि विमान वाहतुकीवर परिणाम झालाय आणि त्यामुळे आमदारांनी आजचं अधिवेशनाचं कामकाज स्थगित करण्याची मागणी केली। भाजपचे आमदार समीर मेघेंनी ही मागणी केली आहे। तर अनेक विमानं रद्द झाल्यानं काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे देखील त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। थोडंसं आज पोचायला कठीण वाटतंय आणि निसर्गाचा मारा आहे, तर निसर्गाचा मारा सगळ्यांना सहन करावा लागतो आणि अतिवृष्टी असल्यामुळे थोडंसं उशीर होईल। पण आता बघू किती वाजता विमान पोचते, कामकाज तिथे किती बाकीचे आमदार पोचतात, कसे पोचतात, हा सगळा विषय आहे। तर थोडंसं कामकाज पण पुढे ढकलण्यात येईल असं आम्हाला वाटतं। नागपूरचं एक सकाळचं फ्लाईट रद्द झालं आहे आणि जे 8 वाजताचं फ्लाईट होतं त्यामुळे बरोबर वेळेवर पोहोचू शकेल, परंतु 10चं फ्लाईट हे 11:30 पावणे 12च्या दरम्यान पोहोचतं, पण आज ते 10:40चं झालं आहे। म्हणून सगळ्या आमदारांना उशीर होत आहे आणि मला वाटतं की यामुळे बराच फरक कामकाजात पडणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत येणं रद्द केलेलं आहे। पावसाचा महसूल मंत्र्यांना देखील फटका बसलाय। विमान 2 तास उशिरानं झाल्यानं बावनकुळेंनी मुंबईत येण्याचा निर्णय रद्द केलेला आहे। विमानाला 2 तास उशीर झाला आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय रद्द केलेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील आज मुंबईमध्ये येणार नाहीत। अधिवेशन सुरू आहे। सगळे आमदार मंत्री हे मुंबईच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतायत, पण काही जणांना या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागतोय। कोकणातले अनेक आमदार अडकलेले आहेत, तर महसूल मंत्र्यांना देखील पावसाचा फटका बसला। विमानाला 2 तास उशीर झाला आणि त्यामुळे बावनकुळेंनी मुंबईत येण्याचा निर्णय रद्द केलेला आहे। अधिवेशनाचं कामकाज आज घेतलं जाऊ नये अशी विनंती देखील काही आमदारांनी केलेली आहे।
तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मुंबईच्या दिशेने निघालेले होते, पण विमानाला 2 तास उशीर झाल्यानं त्यांनी मुंबईमध्ये येण्याचा निर्णय रद्द केलेला आहे. शेखर निकम हे आमदार निघालेले होते खेडमधून, पण ते देखील मुंबई गोवा महामार्गावरती दरड कोसळल्यामुळे एकाच ठिकाणी बराच वेळ अडकून पडलेले होते. पर्यायी मार्गाने ते मुंबईच्या दिशेने निघालेले. वसईतील विश्वकर्मा नगर परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. घरातल्या जीवनावश्यक वस्तूंचं देखील अतोनात नुकसान झालंय. विश्वकर्मा नगरमधली सकाळी 10 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय. गुडघाभरापेक्षा सुद्धा जास्त पाणी या परिसरामध्ये साचलंय. काही ठिकाणी दुकानांमध्ये पाणी गेलेलं आहे, तर घरातील जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, दुकानांमध्ये पाणी शिरलंय. याच पाण्यातून लोक वाट काढतायत आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत. वसईतल्या विश्वकर्मा नगर परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. मुंबई उपनगर या संपूर्ण परिसरात पावसानं हाहाकार केलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम होतोय. मुसळधार पावसामुळे वसई विरारमधले अनेक रस्ते जलमय झाल्यानं वाहतूक सेवा ठप्प झाली. रिक्षा, बस आणि अन्य वाहनं बंद असल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत अनेक नागरिक ट्रॅक्टरच्या सहाय्यानं प्रवास करत असून पूरस्थितीची तीव्रता या दृश्यांमधून अगदी स्पष्ट दिसते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या ढेकळे इथे पुरामध्ये डिफेंडर कार अडकली. पालघर जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे. मुसळधार पावसाचा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर देखील मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या ढेकळे इथे महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय. पुरामध्ये डिफेंडर कार अडकलेली आहे. आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी या संदर्भातला आढावा घेतलाय. ढेकाळे इथे आहे आणि आपण बघाल तर हा पूर्ण ब्रिजच्या खालील भाग आहे, त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे. डोंगराचं पूर्ण पाणी उतरलेलं आहे. यामध्ये आपण बघाल तर इथे एक डिफेंडर कार आहे, ती कार सुद्धा पाण्यामध्ये अडकून गेलेली आहे. अगदी मोठ्या प्रमाणात आपण बघाल तर इथे जी नदीचं स्वरूप आहे ते आपल्याला आलेलं पाहायला मिळते. हे हॉटेल फन जे आहे त्या फनच्या हॉटेल फनच्या आवारामध्ये सुद्धा पाणी आहे, ते शिरलेलं आहे. पोलीस आता इथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आता ह्या हायड्राच्या सहाय्याने ही कार काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. आपण बघाल तर इकडून जे डोंगराचं पाणी उतरत आहे तिथे कुठेतरी पाणी जाण्यासाठी रस्ता सुद्धा ठेवलेला नाही, ती भिंत बांधली गेलेली आहे. त्यामुळे पाणी अडून पूर्ण हे पाणी आहे ते हायवेला आलेलं आहे. पूर्ण आपण बघाल तर इथे वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. एकूणच पाहायला गेलं तर हा मुसळधार पाऊस तो जो पडतोय त्याचा परिणाम आता सर्वच ठिकाणी होताना दिसतोय. तर राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन शैलेशसह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून याचा परिणाम आता राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वरई इथं नदीचं स्वरूप आलं असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सुद्धा सुरुवात झाली आहे. तर वाहन चालक या पुरामधून रस्ता काढत पुढे जात आहेत. आढावा घेतलाय संतोष पाटील यांनी. सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई या ठिकाणी आहे. अक्षरशः आपण बघाल तर ह्या महामार्गावर आणि यानंतर थेट जाऊयात विधानसभेत मुख्यमंत्री बोलतायत. इमारत पडल्यामुळे त्या इमारतीतले लोक नाही, ज्या झोपडीवर किंवा ज्या छोट्या याच्यावरती पडली त्यातले लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत.
त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या घटना गंभीर आज आपण पाहू शकतो मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे. त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. त्याचा सामना करतात. आज आपण बघितलं असेल जसं कनेक्टिंग रिंग पाशी दरड कोसळली इमिजिएटली ट्रॅफिक बंद करण्यात आला, डायव्हर्ट करण्यात आला. पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही साईडने लोकांना सांगण्यात आलं की हा रस्ता बंद आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर जाऊ नका. आज आपल्याला अडकलेले लोक खूप आहेत बाबा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसत नाही, कारण अलर्ट मोडवर आपण आहोत. अर्थात काही लोक निश्चित अडकलेले आहेत, जे मध्ये होते त्यांनाही परत फिरून कसं जाता येईल याची व्यवस्था केली आहे. या दरडी काही कोसळल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी इतकं साठलेलं आहे की त्या ठिकाणी मदत करून त्या छोट्या गाड्या बाहेर काढाव्या लागतात. तेही काढण्याचं काम हे चाललेलं आहे. मला असं वाटतं की आजचाही दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. आमचे मंत्री गिरीश महाजन रात्री 1 वाजता त्या ठिकाणी मानखुर्दला होते आणि आजचा दिवसही महत्वाचा आहे. मला असं वाटतं की या संदर्भात या 2-3 दिवसात झालेल्या घटना, त्या घटनांवर केलेली कारवाई, पुढच्या म्हणजे त्या अशा घटना होऊ नये म्हणून केलेली कारवाई आणि यापूर्वी ही प्रिपेअर्डनेस करता, म्हणजे शेवटी राजकीय बोलायचं झालं तर मागे काय झालं याची आकडेवारी मी देऊ शकतो, पण ती देऊन गेलेले मृत्यू हे आपल्याला परत आणता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपल्याला थोडं संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी राहावं लागेल. या संदर्भात उद्या पूर्ण म्हणजे आता हे निवेदन माझ्याकडे तयार आहे, पण आजचा दिवसही महत्वाचा आहे. त्यामुळे अर्धवट निवेदन करण्याच्या ऐवजी उद्या या संदर्भात संपूर्ण निवेदन हे आपण या ठिकाणी करू. पण आज या सभागृहाच्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करतो की आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे असणार आहेत. त्यामुळे झाडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. टीन वगैरे जिथे लागले असतात तिथे परिणाम होऊ शकतो. या दृष्टीनं लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. पण लोकांनी ही सावधानता ठेवावी. शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो. आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 12 वाजता पुन्हा आम्ही जे आपलं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्या ठिकाणी एक पूर्ण महाराष्ट्रातला आढावा घेतो. सगळ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू. ठीक आहे. नाही बसा. अतिवृष्टीची परिस्थिती जी आहे ती एका दृष्टीने बघितलं तर ही फोर्स मेजर आहे, कोणाच्या हातात नसते. परंतु अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असेल तर ती अधिक प्रभावशालीरित्या हाताळली जाऊ शकते. त्यामुळे माझी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी या संदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी. आणि राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचे विधानसभेचे कामकाज मी स्थगित करीत आहे. नियमित बैठक उद्या सकाळी 11 वाजता भरण्यात येईल. ते वारे वाहतील, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या, खबरदारी घ्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि त्यासोबतच आजचं विधानसभेचं कामकाज पावसाची परिस्थिती पाहता स्थगित करत असल्याचं
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलंय. दुपारनंतर सोसाट्याचे वारे वाहणार आहेत, त्यामुळे सजग रहा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. शक्यतो प्रवास टाळा. पावसाच्या स्थितीमुळे विधानसभेचं आजचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे. काही आमदारांनी तशी मागणी केलेली होती आणि नियमित कामकाज उद्या 11 वाजता सुरू होईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेलं आहे. पावसाच्या स्थितीमुळे विधानसभेचं आजचं कामकाज स्थगित करण्यात आलंय. कोकणातून येणारे काही आमदार वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विमानाला 2 तास उशीर झाल्यानं ते देखील मुंबईमध्ये पोहोचू शकत नाहीये. पालघर, वसई, विरारमध्ये अक्षरशः अतिवृष्टीसारखा पाऊस झालाय. पालघर ते विरार दरम्यानच्या केळवा रोड स्टेशनजवळ पुराचं पाणी रेल्वे रुळांना लागून वाहतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. केळवे रोड स्थानक सकाळी 10 वाजताची ही चित्र आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला असून याचा परिणाम आता राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई इथं राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. आढावा घेतलाय संतोष पाटील यांनी. सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई या ठिकाणी आहे. अक्षरशः आपण बघाल तर ह्या महामार्गाला, राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप आलेलं आहे. अगदी वाहन चालक आहेत ते अगदी रस्ता काढत आणि येत आहेत. आपल्याला दिसत आहेत दोन्ही लेन वरती आता पाणी आलेलं आहे. आपण बघू शकता मोठे पुराचे पाणी आहे ते आलेले. जे वरई फाटा ढेकाळे येथील जे फन हॉटेल आहे तिथला हा परिसर आहे. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जो पाऊस सुरू आहे त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. वाहन चालक आहेत ते अगदी आउटसाइडने सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर ह्या महामार्गावरती आता कुठेतरी ही वाहतूक बंद होण्याची पाळी आहे ती निर्माण झालेली आहे. जो पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भाग आणि हा आता मध्य भाग आहे तिकडे सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला आता पाहायला मिळतो. आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात हा पूर आहे तो इथे आहे आणि ही जी परिस्थिती आहे ती आता आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. बातमी साताऱ्यातून आहे. सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. सध्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्यामुळे मरढे गावच्या छोट्या पुलावरून पाणी गेलंय. गावाकडे जाणारा रस्ता सध्या पाण्याखाली गेलाय, त्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे. जिल्हा प्रशासनानं या भागात कोणीही पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन केलंय. महाबळेश्वर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोळशे नदीला मोठा पूर आलाय. या पुरामुळे येरणे गावासह परिसरातल्या 5 गावांचा संपर्क तुटला असून स्थानिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. एबीपी माझाकडे नागरिकांनी मोबाईलवर संवाद साधताना मदतीची याचना केली आहे. सातारा मेढा महाबळेश्वर रस्त्यावरील केळकर घाटामध्ये दरड कोसळलेली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. मेढा महाबळेश्वर रस्त्यावरच्या केळकर घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे मोठं नुकसान झालंय. साताऱ्याहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मेढा पोलीस दरड हटवण्याचं काम सध्या करतायत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर असणाऱ्या फूड मॉल रायगड येथील फूड मॉलमध्ये पाणी साचलंय. खोपोली जवळच्या पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून आजूबाजूच्या परिसरात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान होत आहे. खोपोली जवळ पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या फूड मॉलमध्ये पाणी साचलेलं आहे. सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आणि हे फूड मॉल या प्रवाशांसाठी काहीसा आसरा, दिलासा वाटत होते, पण आता फूड मॉलमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचे आणखी हाल होणार आहेत. बातमी रायगड जिल्ह्यातून आहे, रोह्यातून आहे. रायगडच्या रोहामधील कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलंय. या नदीनं रोहा शहराला अक्षरशः वेढा घातलाय. रोह्यातील दमखाडी आणि वरसेजवळील पूल पाण्याखाली गेलेले आहेत. हे चित्र आपण रोहा शहराचं पाहतोय. कुंडलिका नदीनं शहराला अक्षरशः वेढा घातलेला आहे. ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय. ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे. वाहतुकीला देखील त्याचा मोठा अडथळा निर्माण झालाय.
रोहा शहराला कुंडलिका नदीनं पुराचा वेढा घातलेला आहे. कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे. आधीच इशारा पातळी ओलांडलेली होती आणि आता नदीला पूर आलेला आहे आणि रोहा शहरामध्ये सध्या पुराचंच चित्र आपल्याला जिथे तिथे पाहायला मिळतंय. कुंडलिका नदीनं रोहा शहराला पुराचा वेढा घातलेला आहे. रोह्यामधील दमखाडी आणि वरसेजवळचे पूल पाण्याखाली गेलेले आहेत. नदीनं रोहा शहराला वेढा घातलाय आणि नदीचं हे रौद्र रूप सध्या दिसतंय. गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. गणेश, रायगड जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या सध्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. पूर आलेला आहे नद्यांना आणि कुंडलिका नदीनं रोहा शहराला वेढा घातलाय. काय चित्र आहे रोह्यामध्ये सध्या आणि काय आवाहन आहे प्रशासनाचं? प्रज्ञा, आपण सध्या रायगडचा विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये मागील 5 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस कोसळतोय तो अजूनही थांबलेला नाहीये. आजचं जर जिवंत उदाहरण आपण बघितलं तर सध्या रोहा शहरातनं वाहणारी जी कुंडलिका नदी आहे तिनं सध्या रौद्र रूप धारण केलंय आणि आपण बघितलं तर या ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण या कुंडलिका नदीनं संपूर्ण रोहा शहराला घेराव घातलाय आणि रोहा शहरातल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या अनेक वाड्या आहेत त्या देखील सध्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. साधारणतः आपण बघितलं तर 3 ते 4 फूट हे पाणी आहे ते वाढलेलं आहे आणि आपण बघितलं तर जे रोहा आणि नागोठणे असेल किंवा तिकडे देवदंडा असेल या सगळ्या मार्गांवर हे पाणी आल्यामुळे तिथली वाहतूक आहे ती ठप्प पडलेली आहे. तिथले वरसे असेल, अष्टमी असेल ही गावं देखील सध्या पाण्याखाली गेलेत. तिथले रोहा शहराला जोडणारे जे प्रमुख पूल आहेत ते देखील पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळं तिथली बाजारपेठ आहे ती देखील पाण्याखाली गेल्यामुळं अनेक या रोहा शहरामधल्या प्रवाशांचा आहे तो खोळंबा झाला आहे. नागरिक देखील काही ठिकाणी अडकलेत. त्यामुळं बचाव यंत्रणा त्या ठिकाणी काम करतायत आणि पावसाचा जोर आहे तो सध्या कायम आहे. कुंडलिका नदी सध्या ओसंडून वाहतीये, सध्या धोका पातळीपर्यंत पोहोचली आणि त्यामुळे आपण बघितलं तर या पावसाचा जोर जर असाच राहिला तर सध्या रोहेकरांना या पाण्यातून बाहेर पडणं सध्या मुश्किल होणार आहे आणि त्यामुळे पाऊस आता कशा पद्धतीने पुढे कोसळतोय किंवा या पावसातनं या अडकलेल्या नागरिकांना कसं रोह्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यालाच पावसानं झोडपून काढलं आणि त्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे. गणेश, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि रविवारी दुपारनंतर मुसळधार पडलेल्या पावसामुळे चिपळूणमधील वाशिष्ठी आणि शिव नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे पुराचं पाणी जुना बाजार पूल, चिंचनाका, भेंडी नाका तसंच खेरडी परिसरात देखील शिरलं. नद्यांमधला गाळ उपसा केल्यानंतर पहिल्यांदा चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं यावर्षी पहिल्याच पुरात धोक्याची पातळी गाठली. पहिल्याच पावसात धोक्याची पातळी गाठली. धुवाधार पावसामुळे चिपळूणमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीची ड्रोन दृश्य सध्या आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वर मंदिरात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पुराचं पाणी शिरलेलं आहे. मंदिराचा सभामंडप जलमय झाला असून मुख्य गाभारा आणि सभामंडपात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. मंदिरासमोरील पूर्वेकडच्या ओढ्याला पूर आल्यानं थेट मंदिर परिसरामध्ये पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुरात वाहनं बुडू नयेत, वाहनांचं नुकसान होऊ नये यासाठी महाडकरांनी आपली वाहनं मुंबई गोवा महामार्गावरती उभी केली आहेत. महाड शहरापेक्षा मुंबई गोवा महामार्ग उंच असल्यानं 10 किलोमीटरपर्यंत वाहनं उभी केल्याचं दिसून येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर उभ्या केलेल्या या वाहनांचा आढावा घेतलाय गणेश महाप्रळकर यांनी. रायगड जिल्ह्यातली सावित्री नदी सध्या धोका पातळीच्या बाहेर वाहते आणि त्यामुळे संपूर्ण महाड शहराला या सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा विळखा आहे. आपण बघितले तर सध्या हे महाड शहराच्या बाहेरचं दृश्य आहे आणि समोर जर बघत असाल तर हा महाड शहर आहे आणि संपूर्ण हे सावित्री नदीचं पसरलेलं महाड शहराच्या अवतीभोवती हे पाणी आणि काही जी घरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत. संपूर्ण बाजारपेठेतली मच्छी मार्केट असेल, सुकट गल्ली असेल, शिवाय जी मुख्य बाजारपेठ आहे ती देखील पाण्याखाली आहे आणि त्यामुळे आपण जर विचार केला तर मुंबई गोवा महामार्गावर सध्या हजारो वाहनं आहेत ती पार्किंग करण्यात आलेली आहेत. याचं कारण जर बघितलं तर 2005 आणि 2021 मध्ये
जो सावित्री नदीनं जो रौद्ररूप धारण केलं होतं त्याचा जो परिणाम आहे तो अनेक वाहनांना देखील झाला होता, शिवाय अनेक वाहनं वाहून गेली होती आणि तोच फटका महाडकरांना पुन्हा बसू नये याकरिता या मुंबई गोवा महामार्गावर महाडकरांनी काल रात्रीपासूनच आपली वाहनं आहेत ती सुरक्षित पार्क केलेली आहेत. साधारणतः 10 ते 12 किलोमीटर पर्यंत ही वाहनं आहेत ती सध्या पार्किंग करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं संपूर्ण महाड शहरातल्या नागरिकांनी आपली वाहनं असतील, याच्यामध्ये टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, मोठे ट्रक असतील, अशी वाहनं आहेत ती पार्किंग केलेली पाहायला मिळतात. पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि याच भीतीपोटी महाडकरांनी आपली वाहनं आहेत ती आता सुरक्षित स्थळी पार्क केलेली पाहायला मिळतात. गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड. तर पुणे जिल्ह्यासाठी आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंहगड घाट परिसरात दरड कोसळण्याची देखील भीती व्यक्त केली जाते. सिंहगड घाट परिसर पर्यटकांसाठी आज आणि उद्या बंद असेल. पर्यटकांना तिथे प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती आहे. पुण्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि सिंहगड घाट परिसरामध्ये दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं पर्यटकांसाठी सिंहगड घाट परिसर बंद करण्यात आलेला आहे. तर या संपूर्ण पावसासंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.